त्या गावामध्ये करुणा नावाची एक म्हातारी विधवा राहत होती. तिचा नवरा रामप्रसाद एका अपघातात मरण पावला होता. करुणाचा एक मुलगाही होता जो शहरात सेटल झालेला होता आणि त्याने तिथेच लग्न केलेलं होतं. करुणा आपलं घर चालवण्यासाठी आपल्या नवऱ्याचंच जुनं मोमोजचं दुकान चालवत होती. पोरा, आता मी म्हातारी झालीये रे. माझ्यात काही त्राणच राहिला नाहीये. माझे अजून किती दिवस उरलेत मला माहित नाही. तू एकदा तरी येऊन मला भेटून जा रे. तुला बघायची खूप इच्छा झालीये. तुझे वडील गेल्यानंतर तूच तर एक आधार आहेस मला. आई, मी ऑफिसमध्ये आहे ग. माझ्याकडे वेळ नाहीये. मी नाही येऊ शकत. सुधीर पुन्हा फोन कट करतो. करुणा बिचारी उदास होऊन टेलिफोन बूथमधून बाहेर येते. काय झालं वहिनी? काय म्हणाला सुधीर? काय म्हणणार, वेळ मिळाला तर येतो म्हणाला. वहिनी, वाईट वाटणार नसेल तर एक सांगू तुम्हाला. सुधीर आता शहरात जाऊन खूप बदललाय. अहो भाऊजी, कुठलीही आई आपल्या पोराला विसरू शकत नाही. तुम्ही सांगा किती पैसे झाले? मी तुमच्याकडून पैसे कसे काय घेऊ शकतो वहिनी? काही हरकत नाही. तुम्ही आरामात घरी जा. नाही नाही भाऊजी, आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुमचे आधीचेच पैसे मला अजून द्यायचेत. पैशाचं काय आहे वहिनी? जेव्हा जमतील तेव्हा द्या. आता तुम्ही आरामात घरी जा. मग करुणा दुकानातून बाहेर पडते आणि आपल्या मोमोजच्या दुकानावर येते. या या, स्वादिष्ट आणि चवदार मोमोजचा आस्वाद घ्या आणि घरी पण घेऊन जा. लवकर लवकर या. ती आपलं दुकान एकटीच चालवत होती. म्हातारपणामुळे ती जास्त काम करू शकत नव्हती, पण तरीही ती रोज आपलं मोमोजचं दुकान उघडायची आणि काम करायची. काही निवडक लोकच तिच्या दुकानात यायचे. कधी कधी तर एकही माणूस तिच्या दुकानात यायचा नाही. करुणाचं जगणं आता खूपच मुश्किल होऊन बसलं होतं. करुणा खूपच धार्मिक स्वभावाची होती. ती रोज न चुकता गणपतीच्या मंदिरात जायची आणि पूजा अर्चा करायची. हे बाप्पा, माझ्या म्हातारीवर नजर ठेव रे. माझं आयुष्य खूप कठीण होऊन बसलंय. लोकांकडून उधार घेऊन माझ्या पोराला मी शिकवलंय आणि आता तो मला भेटायला सुद्धा येत नाही. हे गेल्यापासून तर मला एकटीला दुकान चालवणंही मुश्किल झालंय. कुणी मदतीला पण नाहीये आणि मला म्हातारीला एवढं कामही होत नाही आता. हे प्रभू, दया करा माझ्यावर. एवढं बोलून करुणा तिथून निघून जाते. करुणा बिचारी उदास मनाने दुकानावर बसलेली होती. तेव्हाच करुणाकडे जुळी मुलं येतात. त्यांचं वय साधारण 16 वर्षांचं होतं. ते करुणाकडे येऊन म्हणतात, आजी, आम्हा दोघांकडे राहायला घर नाहीये. तुम्ही आमची काही मदत करू शकाल का? आम्ही तुमचं सगळं काम करू. पोरांनो, मी स्वतः अडचणीत आहे. मी तुम्हाला माझ्याबरोबर कशी ठेवू मग? आजी, आम्ही तुमचं सगळं काम करू. फक्त तुम्ही आम्हाला तुमच्या बरोबर राहू द्या. ठीक आहे. करुणाला त्या जुळ्या मुलांची दया येते आणि ती त्या दोघांना आपल्या बरोबर ठेवते. देवाने यावेळी करुणाची हाक ऐकली होती. ते दोघंही देवानेच पाठवलेले दूत होते, ज्यांना करुणाच्या मदतीसाठीच देवाने तिथे पाठवलं होतं. करुणा मोमोज बनवण्याची तयारी करत होती. आजी, हे काम तुम्ही आम्हाला द्या. मोमोज आम्ही बनवतो. तुम्ही जाऊन आराम करा. करुणा किचनमधून बाहेर येते. ती दोन्ही मुलं दार बंद करतात. थोड्या वेळाने जेव्हा दार उघडतं तेव्हा करुणा बघते की सगळे मोमोज तयार होते. करुणा हे बघून खूप खुश होते. अरे वा, तुम्ही दोघांनी तर खूपच चांगलं काम केलंय. मग करुणा त्या दोन्ही मुलांबरोबर आपलं मोमोजचं दुकान उघडते आणि मोमोज विकू लागते. चला चला, स्वादिष्ट आणि चवदार मोमोज तयार आहेत. इथेही खा आणि घरीही घेऊन जा. या, लवकर या. आज करुणाच्या मोमोजमधून इतका सुगंध दरवळत होता की याआधी कधीच असं झालं नव्हतं. आणि त्याच वासामुळे बाजारातले सगळे लोक तिच्या दुकानाकडे आकर्षित होत मोमोज खायला येत होते. आणि बघता बघता करुणाच्या दुकानात गर्दी वाढते. मला 1 प्लेट मोमोज द्या. मला पण द्या 1 प्लेट. आहा, इतके चवदार मोमोज तर मी आजपर्यंत खाल्ले नाहीत. आहा, वा 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 वा. करुणा या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया बघून खूप खुश होते. बघता बघता तिचे सगळे मोमोज विकले जातात. आज तर खूपच चांगली कमाई झाली. जर असेच रोज माझे मोमोज विकले गेले तर माझं सगळं कर्जच फिटून जाईल. दोन्ही मुलं आता करुणाला काही काम करू देत नव्हते. ते दोघंही मोमोज बनवायचे आणि करुणाबरोबर ते विकायलाही जायचे. त्या दोघांनी बनवलेल्या मोमोजमध्ये असा स्वाद होता की प्रत्येक जण बोटं चाटत राहायचा. एके दिवशी रात्री ते दोघंही किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवत होते. कमाल आहे, हे दोघं रोज किचनचा दरवाजा बंद करून मोमोज बनवतात. आज बघते हे असं करतात तरी काय. करुणा हळूच जाऊन खिडकीतून बघते.
ती बघते की त्या दोन्ही जुळ्या मुलांच्या हातातून चमत्कारिक शक्ती निघत असतात, ज्यामुळे मोमोज आपले आप तयार होतात. ती जादू बघून करुणा आश्चर्यचकित होते. ती त्या दोघांकडे जाते. दरवाजा उघडा रे. काय झालं आजी? तुम्ही दोघं कोण आहात? काय? मी सगळं बघितलंय खिडकीमधून. लवकर सांगा. घाबरू नका, आम्ही तुमचं काही नुकसान करायला नाही आलोय. मग उलट आम्ही तुमची मदत करायला आलोय. आम्ही देवाचे दूत आहोत. आम्हाला गणपती बाप्पाने इथे पाठवलं आहे. काय? गणपती बाप्पाने पाठवलंय तुम्हाला इथं? माझी मदत करायला पाठवलंय? हो आजी, तुमची हाक देवाने ऐकली होती आणि तुमच्या मदतीसाठीच आम्हाला इथे पाठवलं. करुणा हे सगळं ऐकून खूप खुश होते. त्यानंतर त्या दोन्ही दूतांच्या मदतीने करुणाचे दिवस आनंदी होत होते. ते दोघंही आपल्या जादूने मोमोज बनवायचे आणि करुणा ते विकायची. बघता बघता तिचा बिझनेस खूप वाढला. खूप दूर दूरवरून लोक तिच्या दुकानात मोमोज खायला यायचे. असं करता करता तिने मोमोजचं एक मोठं दुकान टाकलं आणि हळूहळू तिने आपलं सगळं कर्जही फेडलं. आता करुणाकडे पैशाची अजिबात कमी नव्हती आणि ही गोष्ट सुधीरला सुद्धा समजते. इकडे सुधीरची नोकरीही गेली होती. त्यामुळे एक दिवस करुणाचा मुलगा सुधीर आपल्या बायकोला घेऊन गावाला परत येतो. आई नमस्कार, मी परत आलोय. अरे सुधीर बेटा, तू परत आलास? तुला बघण्यासाठीच तर हे डोळे जिवंत होते. हो आई, मला तुझी खूप आठवण येत होती. मला माफ कर आई, माझं डोकं फिरलं होतं, माझी बुद्धी भंग झाली होती. पण आता मी परत आलोय. आता तुला कसलाही त्रास होणार नाही. आई ही बघ, ही तुझी सून आहे मीरा. नमस्कार आई. अगं मी तर तुम्हाला माफ तेव्हाच केलं जेव्हा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आलात. आज देवाने मला सगळं काही दिलं आहे. आता मला काही नको. चला आत या. काय झालं? तिजोरीची चावी मिळाली? हो, हे बघ. आता लवकर या म्हातारीचे सगळे पैसे घे आणि निघून जाऊया आपण इथून. हो हो चल. मीरा आणि सुधीर हळूच जाऊन तिजोरी उघडतात आणि तिजोरीतून सगळा पैसा काढून ते आपल्या बॅगेत भरतात आणि तिथून पळून जातात. पळत पळत ते गावाच्या वेशीबाहेर येतात. तेव्हा ते थकून एका झाडाखाली आराम करायला बसतात. एवढा सगळा पैसा मी पहिल्यांदा बघतीये. एकदा डोळे भरून बघू तर दे. सुधीर पैशांची बॅग उघडतो तर त्याला त्याच्यात राख दिसते. त्या दोन्ही मुलांच्या जादूने त्या पैशाची राख झालेली होती. ते दोघेही हे बघून आश्चर्यचकित होतात. ते दोघेही त्या राखेत हात घालून पैसे शोधतात, पण त्यांना सापडतच नाहीत. अगं पैसे कुठे गेले? याच्यातच तर ठेवले होते. हो, पैसे कुठे गेले समजतच नाहीये. तेव्हाच तिथे दोन्ही जुळी मुलं येतात आणि ते सुधीर आणि मीरावर जोरजोरात हसू लागतात. अरे मूर्खांनो, काही नाही मिळणार त्याच्यात. तुमच्या मनात जसा काळेपणा आहे तसंच त्या बॅगेतही आहे. असा कसा मुलगा रे तू? स्वतःच्या आईला लुटतोस? तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं. हे जे तुला सगळं मिळाले ना, हे तुझ्या कर्माची फळं आहेत. बिना आईचं तुझं जीवन म्हणजे या राखेसारखं आहे. त्याला काडीची किंमत नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुधार आणि तुझ्या आईकडे जाऊन माफी माग. तुम्ही दोघांनी माझे डोळे उघडलेत. आम्ही दोघंही आंधळे झालो होतो. आम्ही यापुढे अशी चूक अजिबात करणार नाही. आम्हाला माफ करा. मग मीरा आणि सुधीर आपल्या आईकडे परत जातात आणि तिला सगळं खरं सांगून तिची माफी मागतात. करुणाही त्यांना माफ करते. तुमचे उपकार मी कसे फेडू मला कळतच नाहीये. तुम्ही माझी एवढी मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद. आता मला सगळं काही मिळालंय. माझा मुलगा, माझी सून, सगळं. असं काही नाही आजी, आम्ही काहीच नाही केलंय. हे सगळं तर बाप्पानेच केलेलं आहे. आता तुम्ही आनंदी आहात, मग आमची जाण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही आम्हाला इथून जाण्याची परवानगी द्या. एवढं बोलून दोघंही तिथून निघून जातात. आता करुणाचं जीवन अगदी आनंदी होतं. आता तिला कशाचीही कमी नव्हती. तिचं मोमोचं दुकानही उत्तम चाललेलं होतं. सुधीर आणि मीराबरोबर आता ती आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगत होती. माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता. त्या दोघांना एकच मुलगा होता, मयंक, जो परदेशात नोकरी करत होता. खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते. 3 दिवसांनी मयंक ॲना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो. मयंक बाळा, आलास तू? आम्ही केव्हाची तुझीच वाट बघत होतो. असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात.
मग ते अंजूलाही आवाज देऊन म्हणतात, अंजू, अगं ए अंजू, बघ आपला मयंक आलाय. मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वान्न करण्याच्या तयारीत होती. तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं. कसा आहेस रे माझ्या बाळा? किती दिवसांनी तुला बघतीये मी. मी एकदम छान आहे आई. मयंक, ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये. कोण आहे ही? आई ही अॅना आहे, माझ्याच ऑफिसमध्ये काम करते ही. मग मयंक अॅनाला म्हणतो. अॅना हे माझे आई बाबा आहेत. मयंकने हे सांगितल्यावर अॅना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते, पाय पाडा सासू मॉम. अरे ही काय बोलतीये मयंक? अॅना पाया पाडा नाही, पाया पडते म्हणतात. ओ आय एम सॉरी सासू मॉम. मयंक, ही मुलगी मला सारखी सासू मॉम का म्हणतीये? मॉम, अॅना माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केले. हे तू काय बोलतोयस मयंक? तू आम्हाला न सांगता लग्न केलंस? संदीप असं सांगताच अॅना वडिलांच्या पण पाया पडते. पाय कापून टाकते बाबा. काय पाय कापून टाकते? हे वेड्यासारखं काय बोलती ही? सॉरी बाबा, यावेळी पण मी रॉंग बोलले. सॉरी, पाय द्या बाबा. ओहो मयंक, ही कसली बला तू घरी घेऊन आलायस? आता बास कर ग अॅनक. म्हणजे मला म्हणायचं होतं अॅना, जे काही तुझं नाव असेल, सगळे दिवस काय पायास पडणार आहेस? असो, खुश राहा आणि सदा सुखी राहा. मयंक, हे सगळं काय चाललंय? तू जरा आम्हाला नीट सांगशील? आई, मी सगळं तुला नंतर सांगतो. मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागलीये. एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो. अॅनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता. संदीप आणि अंजू एकसारखे अॅनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले. हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने. मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली, जी हिला आपली सून करून घेऊन आला. जर आजूबाजूच्या शेजारच्यांनी हिला अशा कपड्यात पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे. अॅना, तू इथेच थांब, मी आत्ता येते. मग अंजू आपली एक साडी अॅनाला देत म्हणते, ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये. मग अॅना मयंकच्या खोलीत जाते. तेव्हा अंजूच्या शेजारणी तिच्या घरी येतात. काय हो अंजूताई, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला परक करून टाकलं हा? घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही. हो अंजूताई, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अगं काय करणार, ज्याची अशी विदेशी सून येते ना, तिचे असेच नखरे वाढत जातात. काय बोलताय ग तुम्ही दोघी? इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या. अगं ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आत्ता कळालंय. तुम्ही दोघी जा बरं आता इथून. अहो अंजूताई, तुम्ही एवढा भाव का खाताय? सुनबाईचा एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला. तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल. तुम्ही दोघी जाताय की आता मी? अहो एवढ्या चिडताय कशासाठी? आम्ही जातच आहोत, चल ग. त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात. अंजू बिचारी डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती. तिकडे अॅना मयंकला म्हणते, मला खूप जोरात भूक लागलीये, पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय. अच्छा, मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे. मयंकचं बोलणं ऐकून अॅना किचन मध्ये जाते, पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं. अरे, मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते. मला तर हे पण माहित नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत. काय करू? मला तर खूप भूक पण लागलीये. तेव्हाच अॅनाला किचनच्या भिंतीवर 2 पाली दिसतात. मिळालं की मला माझं फूड. आता तर मी यांनाच खाणार. अॅना जवळच ठेवलेल्या स्टूलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते. तेव्हाच अंजू किचनमध्ये येते. ती जशी अॅनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते. बाप रे बाप, अरे देवा, हे काय करतेस तू सुनबाई? अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचनमध्ये येतात. तोपर्यंत अॅनाने दोन्ही हातात 2 पाली पकडलेल्या होत्या. काय झालं आई, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो ना, एवढं काय झालं अंजू, का ओरडलीस एवढी? अहो बघा तर त्या सुनबाईनी काय पकडलंय ते. मग मयंक आणि संदीप अॅनाकडे बघतात. तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या. ते बघून दोघेही ओरडतात. अरे देवा, ही काय काय उद्योग करते? म्हणजे हिने या पाली का पकडल्यात? अरे, तुम्ही सगळेजण का घाबरता याला?
तुम्हाला माहितीये का, याची चटणी खूपच टेस्टी बनते. मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते. मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल. संदीप आणि अंजू एकसारखे मयंककडे पाहत होते. ते मयंकला ओरडून म्हणाले, अरे वेड्या, कुठून उचलून आणलीस या पोरीला? आणि तू तू माझी आई, आम्हाला अगदी नको नको करून सोडलंस. हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम, तुम्हाला खूप आवडेल. अगं बाई, तुझ्या पाया पडते, तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे. कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतलास मयंक, काय माहीत. हा दिवस बघायच्या आधी मी मेले का नाही. आई तू काळजी करू नकोस, मी तिला सगळं समजावून सांगतो. चल ॲना, आपल्या रूम मध्ये जाऊया. आपल्या खोलीत आल्यावर मयंक ॲनाला सगळं नीट समजावून सांगतो. त्यांच्या घरच्या पद्धती, खाणं पिणं सगळं. पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. देव जाणे मी कुठली वाईट कर्म केली होती, त्याची शिक्षा मला आता मिळतीये. तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात. तू काहीही म्हण, पण सूनबाई एकदम तुझ्या तोडीस तोड आहे. बाहेरची लोक काय कमी होती, जे तुम्ही पण सुरू झालात आता. तेवढ्यात अंजूला तिच्या नंडेचा फोन येतो. कशा आहात वहिनी? मी हे सांगायला फोन केला होता की आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू. अरे देवा, जर हे लोक इकडे आले तर ह्या सुनेला बघून तर अजूनच बोलतील मला. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते, अहो ते काय आहे ना सुमन वंश, आम्ही 2 आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय. मला त्याची सगळी तयारी करायची आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते. हा, तू कधीपासून खोटे बोलायला लागली संजू? मग काय करू मी? आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवलंय. त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील. या पुढचं आयुष्य हिच्या बरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये. तेवढ्यात ॲना एक सुंदर साडी नेसून हातात चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते, सासू मॉम, मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे. अहो, ही आपली सून ॲनाच आहे ना? येस सासू मॉम, मी तुमची सून ॲनाच आहे. मला मयंकने सगळं समजावून सांगितलंय. इथले रीतिरिवाज, खाणं पिणं, कपडे सगळं. याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी. आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही संधी देणार नाही. ऍक्च्युली माझे मॉम अँड डॅड नाही आहेत. मी अनाथ आहे, त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही. पण हळूहळू मी सगळं शिकायचं ट्राय करेन. ॲनाचं हे बोलणं ऐकून संदीप आणि अंजू भावूक होतात आणि अंजू तिला जवळ घेते. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे. बाळा, तू काळजी करू नकोस. हळूहळू मी तुला सगळं समजावेन. मग अंजू ॲनाला सगळं काम शिकवू लागली. काही दिवसातच ॲना भारतीय जेवण, इथले रीतिरिवाज शिकते. सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र आनंदाने जीवन जगतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.